नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग। तर आज आम्ही चिंचोली लिंबाजी येथील अल्पभूधारक बालू तात्या जेठे यांच्या शेतात या ठिकाणी आलो असता, तर आज त्यांच्या शेतामध्ये आलो असता तर या बऱ्याच दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचे जे शेतात पेरलेले माल आहे ते माल त्या ठिकाणी सडलेले आहे, खराब झालेले आहे आणि या 7-8 टप्प्यातून जो शेवटचा टप्प्याचा माल या ठिकाणी राहिला होता आणि पुन्हा या 2-4 दिवसापासून लगट पाऊस या ठिकाणी चालू झालेला आहे आणि या सलग पावसामुळे जे शेतकऱ्यांचे जे मक्काचं पीक होतं हे मक्का त्या ठिकाणी तोडलेल्या होत्या आणि हे मक्काचं पीक त्या वावरामध्ये पडलं असता तर अक्षरशः सलग 7-8 दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे कुठेतरी या मक्काला कोंब या ठिकाणी आलेला आहे आणि शेतकऱ्यांना फाशी घेण्याचा टाइम या ठिकाणी आलेला आहे। कारण शेतकरी पहिलेच एक कर्जबाजारी असताना अनेक त्यांच्या पिकाला भाव या ठिकाणी भेटत नाही आणि कुठेतरी शेतकरी परेशान असताना पुन्हा निसर्गाचा कोप आज या शेतकऱ्यावर कोपलेला आहे। एकाकडे शासन या शेतकऱ्यांची मजा घेत आहे आणि एकाकडे निसर्ग शेतकऱ्यांची मजा घेत आहे। कारण आपण पाहू शकता की किती हाल या मक्काचं जे कणीस आहे या कणसाला या ठिकाणी जागीच कोंब फुटलेला आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्याची मजा घेऊ नका, कारण शेतकरी हा देशाचा राजा आहे आणि जर शेतकऱ्यावर आज फाशीची वेळ घ्यायची आली तर आपल्या भारत देशाचं नेपाळ सरकारला वेळ या ठिकाणी लागणार नाही। तर आपण कुठेतरी या शेतकऱ्याकडे लक्ष दिले पाहिजे। आता निवडणुकीचे बिगुल या ठिकाणी वाजलेले आहे, अनेक राजकीय पुढारी नुसते भेटीगाठी त्या ठिकाणी करत आहे, पण शेतकऱ्यावर या ठिकाणी खूप मोठं संकट आलेलं असताना कोणताही राजकीय पुढारी भावी जिल्हा परिषद सदस्य असो किंवा भावी पंचायत समिती सदस्य असो या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी पाहणी करण्यास येत नाही। कारण शासकीय जो पक्ष आहे या पक्षाकडून तिकीट भेटण्यासाठी सर्वजण इच्छुक आहे आणि त्यांना वाटतं की जो सत्तेत असलेला पक्ष आहे या पक्षाकडून आपल्याला तिकीट या ठिकाणी घ्यायचं आहे आणि या पक्षाला आपण नाराज करू नये, कारण शेतकरी नाराज झाले तर चालन पण आपलं पक्ष या ठिकाणी नाराज झाला नाही पाहिजे। म्हणून कोणताही भावी जिल्हा परिषद सदस्य शेतकऱ्याच्या बंधाऱ्यावर या ठिकाणी यायला तयार नाही, कोणी शेतकऱ्यांची दशा या ठिकाणी दाखवायला तयार नाही। तर मी या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की ज्याही वेळेस निवडणूक असेल त्यावेळेस आपण विचारपूर्वक मतदान या ठिकाणी करावे। जो आपल्या शेतकऱ्यांचा विचार करून जो आपल्या शेतकऱ्यासाठी धावून येईल अशाच पक्षाला व अशाच उमेदवाराला आपण मतदान या ठिकाणी करावे। बालू तात्या, हे आपलं नुकसान झालं तर आपलं काय सरकारकडून इच्छा आहे? इच्छा काय आमचं आता आम्हाला कर्जमाफी करावा। आता पुन्हा कर्ज आहे शेतकऱ्याचं, खाजगी कर्ज आहे, आम्ही काय करायचं, कसं करायचं, कसं पुढं भरायचं, तर आमचं पीक कर्ज माफ करा। तर ते शेतकऱ्याचं असं आमचं थोडं खाजगी हे समजा ते माफ करा। तर आताच अल्पभूधारक शेतकरी बालू तात्या यांनी सांगितलेलं आहे की शासनाने जे निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचं कर्जमाफी करून देऊ, पण झाले 1 वर्ष अद्यापही शेतकऱ्यांचं कर्ज माफ या ठिकाणी झालेलं नाही आणि त्यांचं असं म्हणणं आहे की शेतामध्ये काही पिकल्या नसल्यामुळे जे आम्ही खाजगी कर्ज आहे त्या ठिकाणी घेतलेलं आहे, कुठेतरी त्या खाजगी बँकेने आमच्यावर कमीत कमी तुम्ही कर्जमाफी नका करू पण कमीत कमी ते व्याज हे 1-2 वर्षासाठी या ठिकाणी थांबण्यात यावे। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात हात देत नाही तोपर्यंत शेतकरी कर्ज कुठून भरणार आहे, कारण शेतकऱ्यावर फाशी घेण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। तर शासनाने शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे, अन्यथा खूप मोठा दुष्परिणाम आपल्या भारतावर येणार आहे। कारण शेतकऱ्यांचं होतं का नव्हतं या पावसामुळे झालेलं आहे। शेतात जो पडलेले मक्काचे कणस या कणसाला आपण पाहू शकता कोंब आलेला आहे, काय ही मक्का निघणार आहे, काय या शेतकऱ्याच्या मालाला भाव या ठिकाणी भेटणार आहे। पण असो जो आता शेतकऱ्यांचा राहिलेला माल आहे या मालाला चांगला भाव शासनाने या ठिकाणी देण्यात यावा व शेतकऱ्यांची कर्जमाफी व जे तात्पुरते ज्यांनी ट्रॅक्टर असो मोटरसायकल असो जे फायनान्सवर घेतलेले आहे हे कुठेतरी तात्पुरते हे कर्ज हे हप्ते या ठिकाणी बंद करण्यात यावे आणि 2 वर्षाच्या नंतर शेतकऱ्यांचं जोपर्यंत हातात हात नाही तोपर्यंत हे कर्ज या ठिकाणी माफ करण्यात यावं असं सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी शासनाला विनंती करण्यात येत आहे। धन्यवाद।